सर आहेत, तसेच उमेशजी मांजरेकर, श्रीकांतजी दादरकर, प्रशांतजी मयेकर आणि मदनजी देशमुख. ही जी टीम आहे, फोर्सची टीम आहे, ज्या टीमचा फोर्स या स्पर्धेला लागलेला आहे आणि स्पर्धा सातत्याने पुढे यशस्वी प्रवास करताना पाहायला मिळते. ताई पॅकर्स पालघर या संघाने 35 धावा बनवल्या आणि आयनॉक्स वॉरियर रायगड या संघाला 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय आणि पाहूया हे इक्वेशन सोडवलं जाईल की इक्वेशन सोडवताना पडझड होईल. येणारा काळ ते ठरवणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच धावसंख्या जिंकण्याची शाश्वत देत नाहीये. नक्की चर्चा काय होते? तुषार सर आहेत, बंटी सर आहेत आणि ही चर्चा नेमकी कुठली आहे? ती पॉझिटिव्ह चर्चा असायला हवी. त्यांचे हावभाव तेच स्पष्ट करतायत. पुढील भविष्यातील नवनवीन संकल्पना नक्कीच तुषारजींच्या सुपीक डोक्यामध्ये आल्यात आणि त्या चर्चा आपण पाहतोय स्क्रीनवर. तुषार सर, बंटी सर यांची देखील खूप चांगली या ठिकाणी मैत्री आपण पाहतोय. मैत्री जर घट्ट असेल तर कुठलंही कठीण काम हे पूर्णत्वास जाऊ शकते आणि तीच घट्ट मैत्री बंटीजींची आणि तुषारजींची पाहायला मिळते. सोबतच आपण रोहन गुप्ते यांना सुद्धा पाहतोय. जसा आपण सातत्याने उल्लेख करतोय, करायचं तर चांगलं करायचं, नाही तर करायचंच नाही, याच उक्तीवर विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रोहनजी गुप्ते. तर आता पाण्याचा शिडकाव केला जातोय. खेळपट्टी ओली झालेली आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आयनॉक्स वॉरियरची आपण पाहतोय. आता लगेचच ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आपण क्षेत्ररक्षण सेट करायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ताई पॅकर्सने 30 धावा रोखण्यासाठी जबरदस्त मेहनत घेतली होती. शेवटच्या षटकापर्यंत तो थ्रिल प्रेक्षकांनी अनुभवला होता. ओमकार देसाई या पहिल्या डावामध्ये चांगला खेळताना पाहायला मिळाले. चौकारांचे ते बादशाह ठरले, पण ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि त्यानंतर धावसंख्या जी वेगानं पुढे जायला हवी होती ती शेवटच्या षटकामध्ये ताई पॅकर्सची पुढे गेली नाही आणि त्याचमुळे शेवटच्या षटकावर आयनॉक्स वॉरियर यांची वचक पाहायला मिळाली. पण तो पहिला डाव होता, हा दुसरा डाव आहे आणि पाहूया या डावामध्ये कसा खेळ होतोय. तर खेळपट्टी पुरेशी ओली केली जाईल. जो नियम आहे त्या नियमांच्या अंतर्गत प्रत्येक 3 षटकांनंतर आपण खेळपट्टी ओली करतोय. ऑस्ट्रेलियन टर्फ आहे आणि जशी आपण माहिती देतोय तुम्हाला टर्फ बुकिंग करायची असेल, हा टर्फ आहे बोरिवलीचा, एक टर्फ आहे मालाडला आणि त्यानंतर पुणे, या 3 ठिकाणी टर्फ्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि जशी बंटी सरांशी आम्ही काल चर्चा केली, अजून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला टर्फ्स पाहायला मिळतील. पालघरमध्ये देखील टर्फ पाहायला मिळू शकेल, ठाण्यामध्ये टर्फ पाहायला मिळू शकेल. तर मालाड ग्राउंडचा टर्फ बुक करायचा असेल तर आपण संपर्क साधू शकता 9930011161 किंवा 9930011162. आणि मालाड ग्राउंड आहे मालाड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कच्चा रोड, ऑपोजिट झुणका बाकर, मालाड वेस्ट. बोरिवलीचा हा टर्फ जो आपण पाहतोय समाजोन्नती स्पोर्ट्स अकॅडमी, गोराई 3, नियर गोखले कॉलेज, बोरिवली वेस्ट. आणि हा टर्फ बुक करायचा असेल तर आपण संपर्क साधू शकता 9930004274, 9930004275. आणि पुण्याचं टर्फ जर तुम्हाला बुक करायचं असेल तर आपण संपर्क साधू शकता 9152000902, 9152000903. आणि पुण्याचं टर्फ आहे बिहाइंड प्राईड पॅराडाईज सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे. घेऊया एक सन्मान आणि त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद आपका मनीष पाटिल जी. आपण मॅच ऑन करतोय. पहिला बॉलचा वाईड आला होता ऑन साईडला, शॉर्ट ऑन पुल, क्षेत्ररक्षक पोहोचेल मिड विकेटचा बॉलवर, तोपर्यंत वेगानं ती एक सिंगल पूर्ण केलेली आहे. रोहित रुद्र त्या ठिकाणी बॉल अडवताना पाहायला मिळाले. अजूनही तो त्यांचा अंदाज, ताजा तवाना अंदाज पाहायला मिळतोय. वयाला हरवण्याची शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि 40+ जरी आहेत तरी देखील एनर्जीमध्ये कुठलीच तडजोड ते करत नाही, तुम्हाला पाहायला मिळतात मिड विकेटला. दरम्यान पहिल्या षटकाची जबाबदारी सिद्धार्थ राऊत स्वीकारतायत. पहिला बॉल जरी वाईड आला पण त्यानंतर बॉडी लाईन अटॅक त्यांनी सुरू ठेवला. एक चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 2 स्ट्रायकर. एंडला आपण भार्गवला पाहतोय. प्राइसिंग अँड सरप्राइजिंग, पण बॉल जसा भिंतीला आदळतोय इम्पॅक्ट करून वेगानं प्रवास करतोय. हा नो बॉल आहे आणि नो बॉलवरती 1 धाव पळून पूर्ण केले म्हणजेच मिळतोय 2 धावांचा बोनस. या ठिकाणी रेफरल आलेला आहे बॉलिंग टीमच्या वतीने, हा रेफरल आलेला आहे. आपण येतोय वॉर रूममध्ये, नासिर सर या ठिकाणी येत आहेत. बाउन्सचा अंदाज आपण चेक करणार आहोत.
रिव्ह्यू प्रत्येक संघाला आपण एक एक दिलेला आहे. बीमर किंवा नो बॉलसाठी, वाईड बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. जो वाईड लाईनचा रिव्ह्यू तो नाही आहे. या ठिकाणी आपण बाउन्सरचा रेफरल घेतलेला आहे. ती फक्त सूचना आम्ही जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. आपट बार गोलंदाजाचा आता तो हातखंडा बनलेला आहे. तर हा नो बॉल असेल, म्हणजेच रेफरल मिस केलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. या 2 धावा मिळत आहेत आणि 2च्या वाढीनं धावसंख्या पोचते आयनॉक्स वॉरियर रायगडची 4 धावा. नो बॉल आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. आतापर्यंत फक्त एका चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावर धावा आल्या आहेत एकंदरीत 4. म्हणजेच सुरुवात झाले दमदार आयनॉक वॉरियर रायगडची. फ्री हिट ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं आहे. थॉमसने मागच्या सामन्यामध्ये चांगली रिदम पकडली होती. तंत्रशुद्ध फलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली होती. त्यांच्यामुळे त्यांचा संघ चांगल्या स्थितीत जातोय. तर अपेक्षा देखील प्रेक्षक किंवा त्यांचे साथीदार त्यांच्याकडून ठेवत आहेत आणि अपेक्षेला धावांच्या माध्यमातून मदत देतील का. ऑन साईडला शॉट अँड पुल. सिद्धार्थ जरी या षटकाची सुरुवात थोडीशी डळमळीत करताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर वेगानं ते पलटवार सुद्धा करत आहेत. पण धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सातत्याने तोच प्रयत्न आता आयनॉक्स वॉरियर रायगडचा पाहायला मिळतोय. कारण पहिला सामना ते पराभूत झालेत आणि त्यानंतर आता ते आव्हान त्यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. थॉमसने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि त्याच्या गोलंदाजाने बऱ्यापैकी संघाला मदत केली. ओमकार देसाई यांची फलंदाजी वगळली तर त्या काळामध्ये प्रशांतने त्यांना चांगली साथ दिली होती. चतुर झटपटबाज झाले. तर ओव्हरऑल इम्पॅक्ट पहिल्या डावामध्ये ओमकार देसाई यांच्या फलंदाजीचा पाहायला मिळाला. या डावामध्ये इम्पॅक्ट कोण टाकतोय ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल. आता परत 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाले 5 बिनबाद 5 अशी सुरुवात आयनॉक्स वॉरियरची. यावेळेस बघा फ्लिक केलाय पण धीम्या गतीनं आणि त्याचमुळे तो ट्रॅप रचला होता. अनिकेत राऊत यांच्या हातात चेंडू विसावला. विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू होता आणि सिद्धार्थच्या खात्यात जाते विकेट. 5 धावा 1 गडी बाद. तुम्ही कोण आहात त्यापेक्षा तुम्ही कोण बनू शकता यावर तुम्हाला काम करायचं आहे आणि या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भूमिका स्पष्ट करतोय. जरी या षटकाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती पण शेवट त्यांच्या वतीनं गोड होतोय. पहिल्या षटकाच्या खेळातला अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 1 गडी बाद. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. स्वप्नील साळवी. खूप नवीन नवीन रिक्रूट्स आहेत. खरं तर रायगडमध्ये ते खेळतात पण टर्फ विकेटसाठी जे खेळाडू हवेत ते तुम्हाला आयनॉक्स वॉरियर रायगडमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा म्हणतात ना की T20चा संघ वेगळा असतो, ODIचा संघ वेगळा असतो, टेस्टचा संघ वेगळा असतो. नाव एक असेल पण खेळाडूमध्ये ती अदलाबदल केली जाते. दरम्यान बॅटचा संपर्क होऊन बॉल मागे जातो. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 36चा पाठलाग करताना पहिल्या षटका समाप्तीनंतर आयनॉक्स वॉरियर रायगड संघाची धावसंख्या 5 1 गडी बाद. 5 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट जिंकण्यासाठी आवश्यकता 31ची. बॉल शिल्लक आहेत 30. धन्यवाद मनीष पाटिल. दोस्तों फोर्स प्रेजेंट्स फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर आप देख रहे हैं वेट विकेट लीग फोर्स कप 2024. हाल ही में हमारे बीच में उपस्थित हुए हैं अजंता फार्मा के 2 बड़े प्लेयर्स राजू मोरे और हरीश यादव. आप लोग जानते हैं अजंता फार्मा ऑलवेज प्रमोट्स लेदर बॉल क्रिकेट, गिव्स परमानेंट एम्प्लॉयमेंट टू प्लेयर्स. और ऐसे 2 प्लेयर्स का सत्कार करने के लिए मैं उमेश मांजरेकर से प्रार्थना करूंगा मेरे साथ जुड़ जाए. सर उमेश मांजरेकर. उमेश मांजरेकर स्वयं अपने ज़माने के बहुत मशहूर और मारूफ लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल प्लेयर रह चुके हैं. द लेजेंडरी उमेश. और उनके हाथों सबसे पहले राजू मोरे, इनका हम सत्कार करेंगे. रिप्रेजेंटिंग अजंता फार्मा इज़ अ प्राइड एंड आई रिक्वेस्ट राजू मोरे टू जॉइन मी एंड देन हरीश यादव. राजू दादा, विश यू गुड लक. प्राउड ऑफ यू ब्रदर, ऑफ योर अचीवमेंट. और जिस तरह अजंता इलोरा की गुफाएं दुनिया में मशहूर है वैसे अजंता फार्मा का क्रिकेट भी दुनिया में मशहूर है. आइए हरीश यादव, आपकी एक भव्य सत्कार. देखिए ही लव्स हिज ब्रांड.
अजंता फार्मा का लोगो वाला टी शर्ट पहनकर वो आए हैं, मतलब खाली मंडे टू सैटरडे नहीं, संडे को भी अजंता फार्मा, एंड दैट्स द लॉयल्टी, इंटीग्रिटी। थैंक यू सो मच हरीश यादव, वी आर प्राउड ऑफ यू। एक और भव्य सत्कार दोस्तों हम करने जा रहे हैं। टेनिस क्रिकेट में सिलेक्टेड 11, प्रोफेशनल क्रिकेट में माजगांव डॉक के लिए जिन्होंने क्रिकेट खेला, मैं श्रीकांत यादव से श्रीकांत दादरकर, आइए आपके हाथों एक सत्कार होगा सतीश कुरूप का। थैंक यू उमेश। सतीश कुरूप प्लेड फॉर सिलेक्टेड 11। एक ऐसा समय था जब सरोज 11, सिलेक्टेड 11 और कैम्ब्रिज 11 के बीच में फियर्स कंपटीशन हुआ करता था गोरेगांव में, और सतीश उसके बाद अंपायरिंग में आया, ए डिवीज़न के मैचेस किए, 10PL, सुप्रीमो, इसके अलावा अगर आप देखें धमाका, बिग बैश, सारे इंडिया के बड़े टूर्नामेंट में जिन्होंने अंपायरिंग की, ऐसे मेरे मेंटोर, मेरे बड़े भाई सतीश कुरूप, इनका भव्य सत्कार। यस, स्वर्गीय रतन बुआ मेमोरियल ट्रॉफी, आई मीन ऑल 4 बिग टूर्नामेंट्स डन बाय हिम। सतीश, थैंक यू सो मच फॉर ग्रेसिंग द ओकेजन, मे गॉड ब्लेस यू। आइए चलेंगे सीधा मनीष पाटिल के पास, धन्यवाद। ऑन साईडला वारंवार प्रहार सुरूच आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रहार केला नाही तर ती विजयाचा हार गिळ्यात पडणार नाही, तोच मानस फलंदाजाचा दिसतोय। त्याचमुळे प्रत्येक बॉलवर तुटून पडण्याची ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत फलंदाज। धावसंख्या पोहोचलेली आहे 10 या आकड्यावर, 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे। स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय थॉमस, स्लाइस केलं हलक्याताने, एनर्जी वाचवण्याचा प्रयत्न, कारण 6 षटकांसाठी टिकून राहायचंय। अशा वेळेला एका बंद मैदानामध्ये जेव्हा संधी मिळते तेव्हा एनर्जी रिटेन करणं देखील तितकंच गरजेचं आहे, आणि आरामात ती 1 धाव पूर्ण केली थॉमसच्या वतीनं, तो फटका खेळला। धावसंख्या आता पोहोचते 11 वर, 11 रन्स ऑन बोर्ड। फोर्स केल्या बॉलला, पण रूफ शॉट, जसा हरीश पंड्या सरांनी उल्लेख केला, छतावर बॉल आदळून मिड ऑफला लँड होते, तोपर्यंत एकदा होते पूर्ण। पंकज पाटील यांचं हे दुसरं षटक संपलेलं आहे। 2 षटकांचा खेळ संपून धावसंख्या 12 या आकड्यावर पोहोचलेली, म्हणजे ज्या गतीनं धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्याच गतीनं धावसंख्येचा पाठलाग होतोय। तेरा धावा धावफलकावर आहेत, 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 13 धावा धावफलकावर। एक एक धावेला महत्त्व आहे आणि त्याचमुळे ती क्युरिओसिटी प्रत्येक समर्थकाची, आणि नक्कीच आम्ही लगेचच चेक केलं आहे, अपडेट लगेच आपण करतोय। पंकज पाटीलचं हे षटक 8 धावांचं, सिद्धार्थ राऊत यांचं पहिलं षटक 5 धावांचं, सिद्धार्थला विकेट मिळाली होती, आणि आता इक्वेशन आहे 24 चेंडू 23 धावा। 24 चेंडू 23 धावांची गरज आहे। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आता बॉलर येत आहेत, सिद्धार्थ येत आहेत। स्ट्रायकर एंडला आपण स्वप्नील आणि थॉमस नॉन स्ट्रायकर एंडला। बॅटची लिडिंग एज बॉल मागे, चतुर बॉलवर पोहोचताय, थ्रो करतील बॉलर साइडला, डिरेक्ट हिट झालाय का त्या ठिकाणी पाहूया, येतोय आपण वॉर मध्ये। ही मोमेंट खूप महत्वाची आहे, काय वेगानं ही घटना घडली। बॉल चतुरच्या हातात आला, त्यांच्या जवळच्या एंडला थ्रो न करता त्यांनी दूरवरच्या एंडला डायरेक्ट हिट केलंय। त्या ठिकाणी बॅटर सेफ आहे की नाही आपण त्याची शहानिशा वॉररूममध्ये करणार आहोत। नासिर शेख सर त्या ठिकाणी आहेत, चेक करतील वेगवेगळ्या अँगल्सने। आपण 6 कॅमेरेज या स्पर्धेच्या माध्यमातून वापरतोय, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाहिली जाते, शहानिशा केली जाते, आणि पाहूया या ठिकाणी फलंदाज सेफ आहे की नाही, स्वप्नील सेफ आहे की नाही, कारण ही पार्टनरशिप आयनॉक्स वॉरियरसाठी खूप महत्त्वाची आहे। दोन्ही फलंदाज ती रिदम पकडण्याच्या तयारीत होते। क्लोज कॉल आहे, अगदी क्लोज कॉल आहे, आणि त्यामुळे तो वेळ लागतोय, कारण वेगानं तो धावण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा पाहायला मिळाला, कारण थॉमस तर पोहोचले होते आणि फलंदाज या ठिकाणी बाद आहे। स्वप्नील यांना परतावं लागते, धावचीच्या स्वरूपात चतुर फॅन्टॅस्टिक थ्रो करताना पाहायला मिळाले, आणि म्हणूनच क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे त्याची प्रचिती वेगवेगळ्या सामन्यांमध्ये तुम्हाला मिळते, जेव्हा असे क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी मोलाची भूमिका अदा करतात। त्यापैकी एक क्षेत्ररक्षक चतुर यांचा खेळ पाहायला मिळाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचते 4थ्या क्रमांकावर प्रथमेश आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बेलछेडा नॉन स्ट्रायकिंग एंडला। स्ट्रायकर एंडला आपण थॉमसला पाहतोय, सिद्धार्थ
बॅटची लिडिंग एज जाते बिहाइंड द विकेट. स्कोप कमी आहे धावा मिळण्याचा, त्याचमुळे स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. आज आकाश जांगीड जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. एकाच डावामध्ये 4 षटकार आकाश जांगीडचे, एकाच डावामध्ये 4 षटकार आकाश जांगीडचे आपण पाहिले तर, आणि ज्यामध्ये 30 धावा त्यांनी आपल्या संघासाठी दिल्या. तर या मैदानामध्ये जर तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती आहे, तुमच्याकडे अभ्यास आहे, तर तुम्ही षटकारांची आतिषबाजी करू शकता. बॅटची एज, बॉल जास्त प्रवास करत नाहीये. चतुर पुन्हा एकदा बॉलवर पोहोचतात. हे षटक फायद्याचं राहिलंय टाय पॅकर्स या संघासाठी. वारंवार थॉमस प्रयत्न करतायत, थॉमसकडे ती कॅपॅबिलिटी आहे, पण आतापर्यंत डॉमिनन्स गोलंदाज सिद्धार्थ राऊतचा पाहायला मिळतो या षटकावर. आतापर्यंत चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत 3, धावसंख्या थांबले 13वर. आयनॉक्स वॉरियर रायगड 21 चेंडू 23ची गरज. हो, यावेळेस तितकंसं प्रॉमिसिंग फुटवर्क नव्हतं, फक्त बॅट स्विंग होती. मिड विकेटला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, पण बॉलचा वेग इतका भन्नाट होता. बाउन्सचा कंट्रोल चांगला होता सिद्धार्थचा, आणि बाउन्सचा अंदाज चुकला. जितकी अपेक्षा बाउन्सरची होती थॉमसला, तितक्या अपेक्षेने चेंडू उसळला नाही. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते ओमकार आणि चतुर यांची ती जोडी अगदी यष्ट्यांच्या पॅरल ते उभे आहेत, आणि धाव जसा घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत ते अक्षरशः बॉलवर तुटून पडतायत. योग्य त्या वेळी आपले फ्लेक्झिबिलिटी दाखवतायत, धाव घेण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतायत. 20 चेंडू 23. ऑन साईडला पुल केलंय. प्रशांत झेल घेण्यासाठी पुढे आले होते, आणि त्यांची निराशा सांगून जाते की काही सेंटीमीटरने ते कमी पडलेले आहेत. आणि बघा ना, हे डेडिकेशन आहे क्रिकेटचं. माझ्या वतीने 100% एफर्ट देईन, पण जर तो एफर्ट पूर्णत्वास गेला नाही तर ती निराशेची भावना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. जबरदस्त बॉडी बॅलन्स, प्रॉपर फॉलो थ्रू क्षेत्ररक्षण करताना रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय. पॅरल स्ट्रोक होता, फक्त काही सेंटीमीटरने कमी पडले. 13 धावा 2 गडी बाद. 19 चेंडू 23. पुन्हा एकदा हेल्दी बाउन्सर, आणि आता कुठेतरी आपल्या गतीच्या आणि पिचिंगच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवलेलं आहे गोलंदाज सिद्धार्थने. 3 षटकांचा खेळ संपला, आणि हे जे षटक आहे हे निर्धाव षटक राहिलेलं आहे. एकही धाव या षटकात मिळाली नाहीये आयनॉक्स वॉरियर रायगडला. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 2 गडी बाद 13. 18 चेंडू 23 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता पुन्हा एकदा खेळपट्टी ओली केली जाईल. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी काही पाहुण्यांचे सन्मान घेतील सन्माननीय हरीश पंड्या सर. सुस्वागतम. फोर्स कप में अभी अभी हमारे बीच शुभ आगमन हुआ है बोरिवली के फास्ट बॉलर नाथा आपका 140 करोड़ भारतीयों में एक सबसे बड़ा फैन जो आपको गुरु मानता है, वो इस वक्त आपके लेफ्ट साइड में बैठा है. दैट इज़ तुषार दावंगे. तुषार दावंगे ने मुझे बोला, सर मेरे जीवन में मैंने एक से बढ़कर एक टेनिस क्रिकेटर देखे, लेकिन नाथा वॉज माई रोल मॉडल एंड ही इज़ माई गुरु. सो वेलकम नाथा. बोरिवली ने जो कुछ बेहतरीन क्रिकेटर्स दिए उसमें भरत वाघेला, नाथा, श्रीकांत दादरकर. आई मीन बोरिवली है. आज रवि शास्त्री के मुंह से भी जब बोरिवली आता है तो पता चलता है भाई दादर सब कुछ नहीं है, आपलं बोरिवली पण काहीतरी आहे. थँक्यू सो मच नाथा भाई. वी वेलकम यू. लेट्स गो बॅक टू मनीष पाटील. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत. प्रत्येक क्रिकेटपटूने ते क्रिकेटचं जे प्रेम आहे ते जपलेलं आहे. कित्येक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत, आणि त्याचमुळे क्रिकेटचे हे नवनवीन फॉर्मॅट पाहताना ते देखील नक्कीच आपल्या जुन्या काळामध्ये रमत असतील. जुन्या आठवणींना उधाण आलेलं आहे. व्यासपीठावरतीच चर्चा त्या सर्व पाहुण्यांची होते. हरीश पंड्या सरांच्या वतीने प्रत्येक पाहुण्यांची माहिती प्रेक्षकांना मिळते. प्रत्येकांचे जे कलागुण होते, प्रत्येकाची स्किल होती, प्रत्येकाचं जे टॅलेंट होतं, हरीश पंड्या सर खूप चांगल्या पद्धतीने वर्णन करतायत. आणि खरंच त्या खेळाडूला देखील बरं वाटत असेल की माझा जो इतिहास आहे, माझा जो खेळ आहे, या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्याचं काम हरीश पंड्या सर करतायत, आयोजक करतायत. तर खेळपट्टी ओली झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. आयनॉक्स वॉरियर रायगड संघाची धावसंख्या 13, 2 गडी बाद, 18 चेंडू 23 धावांची गरज. आता मोठ्या फटक्यांची निवड आवश्यक होऊन बसलेली आहे. खरं तर या फॉर्मॅटमध्ये मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज जात नाही, पण आता ती गरज आयनॉक्स वॉरियर रायगडसाठी आहे. मागणी तसा पुरवठा मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करण्यासाठी. पाहूया आता प्रथमेशच्या वतीने कसे एफर्ट होत आहेत. पण समोर पंकज पाटील यांचं आव्हान आहे. पंकज, राईट आर्म द विकेट प्रथमेशसाठी. पुन्हा एकदा बघा, हार्ड लेंथवर बॉल पिच केलाय. बॉलला चांगला राईज मिळतोय. खेळपट्टी ओली झालेली आहे. गोलंदाज या
संधीचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत. पंकजला माहिती आहे की तो पॅच कुठला आहे ज्यावर मला पिच करायचा आहे बॉल, आणि खूप चांगल्या पद्धतीने या षटकाची होते सुरुवात. प्रथमेश एक टॅलेंटेड बॅटर आहेत, तो टॅलेंट आज दाखवावा लागेल. क्लासिक ड्राईव्ह, पण त्या ठिकाणी सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रोहित रुद्र, बघा जसा मी उल्लेख केलाय, एज इज ओनली अ नंबर. त्यांनी बॉल स्टॉप केलाय, धावण्याचा प्रयत्न झाला नाही. पहिले बॉल 2 बॉल डॉट आलेले आहेत. 16 चेंडू 23ची गरज. स्टारकास्ट खूप मोठी आहे आयनॉक्स वॉरियर टीमची, पण मैदानामध्ये जे आहेत त्यांना सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागेल. बघा यावेळेस टप्पा खेचला होता, बॉलला बाउन्स मिळालाय आणि परफ्यूम डिलिव्हरी पंकज पाटील यांची पाहायला मिळते. जबाबदारी फक्त घेऊन चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. आणि आता हे डॉट बॉल त्रास देऊन जातील, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूला प्रत्येक षटकाला महत्त्व द्यावं लागते, तरच तुम्हाला तुमच्या मनातलं क्रिकेट मैदानात आणता येतं. थोडी चर्चा आता थॉमसने केली प्रथमेशशी, पाहूया तर चर्चेचा फायदा होतोय का. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॉलरच्या डोक्यावरून बॉलला माहेर पाठवायचं होतं, पुढे पाठवायचं होतं, पण ते स्वप्नच राहिलेलं आहे. या अगोदर एक मेडन षटक झालेलं आहे आणि आतापर्यंत या षटकाचे 4 चेंडू डॉट आलेले आहेत. मागची जी ओव्हर होती विकेट मेडन होती आणि या षटकामध्ये 4 डॉट पंकज पाटील आणि हा 5वा डॉट. बघा विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनले जातात. आपण या फॉर्मॅटमध्ये अजूनही अर्धशतक पाहिलं नाही, पण चौकाराची तिकडी पाहिली. एका डावामध्ये आपण 4 षटकार पाहिले, एका डावामध्ये 1 मेडन पाहिली. आता एका डावामध्ये बॅक टू बॅक 2 मेडन आपण पाहणार आहोत का. 13 चेंडू 23ची गरज. आता नाही तर कधी नाही, प्रथमेशला ट्राय करावंच लागेल. ट्राय केलंय, ड्राईव्ह केलाय, बॉलला सूर घेऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पायाच्या सहाय्याने आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न होतोय, पण आता प्रथमेशला परतावं लागेल. या षटकात फक्त एक धाव मिळते. अंपायर्स बाउंड्री चेक करतायत. ओके चला, फलंदाज या ठिकाणी बाद आहे. एकच धाव मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता आवश्यकता 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. काय जबरदस्त या ठिकाणी घटना घडते. सर्व काही डोळ्याचं पाते लवते न लवते इतक्या कमी वेळामध्ये घडते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. रवी सोलंकी नवीन बॅटर येत आहेत थॉमसची साथ देण्यासाठी. 12 चेंडू 22ची गरज. 12 चेंडू 22ची गरज. आपला इतिहासाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. थॉमस हे डेडिकेटेड स्ट्रायकर बॅटर म्हणून ओळखले जातात. रवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्ट्रायकर एंडला रवी, नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय थॉमस. 12 चेंडूचा खेळ आहे बाकी. 12 चेंडूमध्ये पूर्ण करायची आहेत अजूनही 22 धावा. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. अभिषेक माने नवीन बॉलर. पहिला बॉल पंच केलाय, चांगला स्ट्रोक निवडलेला आहे, गॅप मध्ये आहे, पण 1 धाव मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं थॉमस खूप वेळापासून नॉन स्ट्रायकर एंडला होता. त्या फलंदाजाला ज्याकडे खरंच त्या मोठ्या फटक्यांची निवड आहे, स्वतः कॅप्टन आहेत. आणि पाहूया कॅप्टन इनिंग पेश करतात का. कारण म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही हार म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि तीच भावना आता कदाचित थॉमसच्या मनामध्ये आली असावी. नॉकआउट स्टेजचा सामना आहे, जिंकण्यासाठी ते सशर्त प्रयत्न करायचे आहेत. पाहूया अभिषेकच्या विरोधात थॉमस तसे प्रयत्न करतोय का. ऑन साइडला ऑन दी टोज आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. खरं तर ही ॲडजस्टमेंट थॉमसची चांगली आहे या टर्फवर खेळताना. पण आता सर्व ज्या गोष्टी आहेत ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाच्या बाजूने घडत आहेत, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. वेळेला बदलायला वेळ लागत नाही आणि त्याचमुळे तो क्रिकेटचा खेळ आपल्या नावावर करायचा असेल तर ही वेळ नावावर करावी लागेल थॉमसला. धावसंख्या झालेली आहे 15. 21ची गरज. बॅकफुटला गेले, सरळ बॅटचा केलाय वापर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आहे. ताई पॅकर्सच्या संघाला सुद्धा माहिती आहे की 1-1 धावेने काय नुकसान होत नाही, पण म्हणतात ना की एक घास खाऊन पोट भरत नाही, तुम्हाला पुरेसे घास घ्यावे लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये तेच आहे. 1-1 धाव घेऊन चालणार नाही. आता मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील आयनॉक्स वॉरियरला. धावसंख्या झालेली आहे 16. 3 गडी बाद जिंकण्यासाठी 20ची गरज.
प्रयत्न चालू आहेत प्रत्येक फलंदाजाचे, पण ते प्रयत्न अपुरे पडतात. ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न रवीचा होता, येतोय हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त प्रेशर, आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी मात्र मोठे फटके वेळीच यायला हवे. जर मागच्या मोठ्या फटक्याचा विचार केला तो मला असं वाटते जवळपास पंकजच्या षटकामध्ये आला होता. पंकजच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर म्हणजे 9व्या चेंडूवर या डावाच्या चौकार आला होता. त्यानंतर मोठी प्रतीक्षा मोठ्या फटक्यासाठी पाहायला मिळते. धावसंख्या 3, गडी बाद 16, अजूनही आवश्यकता 20ची. उसळी अतिरिक्त होती, पंचांनी नक्कीच त्याची खात्री घेतलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, मनफोड देवची सूचना गोलंदाजाला मिळते. धावसंख्या पोहोचते आता 17 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 19ची. 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. या मैदानामध्ये षटकार लागणार नाही असं जर तुम्ही समजलं तर मग हे क्रिकेट तुमच्यासाठी नाही आहे. वी कॅन डू इट, याच भावनेवर क्रिकेट खेळायचं. आणि त्यासाठी आता रवीचा अप्रोच काय सांगतोय ते पाहूया. एका बाजूला अभिषेक माने या षटकाला चांगल्या पद्धतीने हाताळतायत, सांभाळतायत. ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनच्या बॉलवर पोहोचतील. एकच मिळेल, अजूनही बॉल गॅदर झाला नाही, पण थॉमसची तयारी नाही आहे दुसऱ्या धावेची. मिळते फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक पोहोचतोय 18 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता अजूनही 18 धावांची गरज आहे, पण बॉल्स आहेत फक्त 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जोर लावावा लागेल, जोर लावून फोर खेचावा लागेल. जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावावं लागेल, कारण ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि पहिल्या पर्वामध्ये जो जिंकतोय त्याचं नाव सदैव लक्षात राहते. हे पहिलं पर्व आहे फोर्स कपचं. आणि ड्राईव्ह केलं बॉलला, बॅट अँड पॅड मधला बॉल, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतोय. थ्रो होईल बॉलिंग एंडला, पण त्या ठिकाणी 1 धाव मिळते. चांगलं बॅकअप अनिकेत राऊतचं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 19. जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावांची गरज. 6 balls and 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण फोर्स कप 2024 ही स्पर्धा पाहतोय. वेट विकेट लीग फोर्स वन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त घडामोडी भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला फोर्स वन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर पाहायला मिळतील. आनंदजी संगाय आणि रोहनजी गुप्ते यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत आशिष पंडित, ज्याला पहिल्या सामन्यामध्ये संधी मिळाली नव्हती. आता आशिष पंडितला आता संधी मिळते. आणि पाहूया यावर आशिष आपला दबदबा प्रस्थापित करतोय का. थॉमस अजूनही खेळपट्टीवर आहेत, आणि जोपर्यंत ते खेळपट्टीवर आहेत त्यांचं वादळ नेहमीच प्रतिस्पर्धी संघाच्या मनात राहत असते. ऑनसाईडला हुक केलाय बॉलला, पण त्या ठिकाणी मिळते फक्त एकच धाव. ओमकार बॉलवर पोहोचतायत आणि ओमकारला माहिती आहे की थॉमस दुसऱ्या धावेसाठी जाईल, म्हणूनच लगेच बॉलर साईडला त्यांनी थ्रो केला आणि दुसऱ्या धावेची शक्यता त्या ठिकाणी नाकारली. 1 धाव मिळेल आणि एका धावेची धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 20. आणि आता आवश्यकता आहे 16ची. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 16 धावांची गरज. आपण जिंकणार आहोत हेच समजून प्रत्येक संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो, पण जितका मजबूत प्रतिस्पर्धी तितका चांगला खेळ तुमच्या वतीने होत असतो. अजून एक स्ट्रोक त्या ठिकाणी मिस झालेला आहे आणि फलंदाजाला परतावं लागते. रवी सोलंकी होत आहेत धावचीच्या स्वरूपात बाद. स्ट्राईकवर येत आहेत थॉमस. अजूनही थॉमस त्या शेवटच्या आशेवर आहेत की यस, आतापर्यंत जरी क्रिकेटचा खेळ आपल्या संघाला तितका आनंद देऊ शकला नाही आहे, पण माझ्या संघासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. तोच अप्रोच थॉमसचा पाहायला मिळतोय. पहिल्या सेकंदापासून या दुसऱ्या डावामध्ये त्यांनी मेहनत घेतलेली आहे. काही अंशी ती सफलता त्यांच्या पक्षात जात नाही आहे, पण आता नक्कीच ते विजयावर लक्ष देऊन खेळतील अशी अपेक्षा त्यांना आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 16ची. नवीन फलंदाज योगेश नॉन स्ट्रायकर एंडला. एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से. अजूनही हा सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये थॉमस डायस तो प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करेल. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, चौकार आलाय. धावसंख्या 24 वर जाते, आवश्यकता 12ची. सामना अजूनही सोडवता येऊ शकतो. समीकरण सोडवण्यासाठी आता
चौकार आणि षटकार या दोन गोष्टींवर विशेषतः लक्ष द्यावं लागणार आहे थॉमसला आणि त्याची ही पूर्वतयारी सांगते की शेवटच्या बॉलपर्यंत हा मी सामना घेऊन जाईन. माझ्या समर्थकांना नक्कीच मी आनंदाचा क्षण देईन त्यासाठी तयारी दिसते. समोर आव्हान आहे आशिषचं. 3 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 12. बॅटची एज आणि ऑपॉर्च्युनिटी आता मिस झालेली आहे. थोडी संधी आता हातातून निसटत चाललेली आहे. आता विनिंग रेशिओ ताई पॅकरचा वाढत चाललेला आहे पण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढच्या बॉलवर षटकार खेचावाच लागेल जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर. आणि अशा कित्येक सामन्यांमध्ये थॉमसने ही लीला केलेली आहे. 2 चेंडू 12ची गरज. जाऊ दिले बॉलला. अजूनही या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. रफ अँड टफ मॅच होईल. रफ अँड टफ हा शेवट होईल असंच कुठेतरी दिसून येते. थॉमसच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव दिसत नाहीये. मी हा सामना माझ्या संघासाठी फिनिश करीन तोच पॉझिटिव्ह अप्रोच थॉमसच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आणि खेळाडूकडे असाच अप्रोच असणं गरजेचं आहे. आणि कॅप्टन आहे आणि कॅप्टन असताना मात्र ती नक्कीच निश्चितता आहे. ते जिंकतील ती भावना त्यांच्या मनामध्ये आहे. तो खेळ त्यांच्याकडे आहे आणि बघा त्याच उद्देशाने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पण बॉल लॉंग ऑनला अडवला जातोय आणि आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता 11ची माफ करा. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जवळपास सामन्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे विजयाचं ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाने. आणि यावेळेस बघा सन्मान दिला चेंडूला आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी. आणि हार्ड लक आयनॉक्स वॉरियर रायगड. शेवटच्या श्वासापर्यंत ती झुंज वाघाची पाहायला मिळाली, थॉमसची पाहायला मिळाली पण 36 धावांचा पाठलाग काय पूर्ण झाला नाही आणि त्याचमुळे ताई पॅकर्स पालघर ही टीम पुढच्या फेरीत जाताना पाहायला मिळते. चला आता टॉस होणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आणि श्रीजा 11 लालबाग. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत हरीश पंड्या सर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे सिद्धार्थला. सिद्धार्थ करतायत मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं 5 धावा आणि 1 विकेट. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद आपका. गुड इवनिंग फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है. फोर्स प्रेजेंट